Welcome to our Sanskriti Academy. Today we are going to start English, the 6th grade new syllabus of English medium. We are going to start Unit 1. Unit 1 we are going to start today. आज Unit 1 पाहणार आहोत आपण. द स्कूल बेल रिंग अगेन. याचा अर्थ आहे शाळेची घंटा पुन्हा वाजलेली आहे. आणि आपल्या शाळेची घंटा पुन्हा केव्हा वाजते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, यू ऑल ऑफ यू नो स्टुडंट्स. नाउ लेट्स बिगिन. थिंक अँड राईट. न्यू थिंग्स आय वॉन्ट टू लर्न धिस इयर मीन्स वी वॉन्ट टू लर्न धिस इयर्स. या वर्षी आपल्याला काय अभ्यास नवीन नवीन शिकायचं आहे अभ्यासामध्ये ते इथं तुम्हाला दिलेलं आहे. तर हे तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आय वॉन्ट टू लर्न न्यू लँग्वेज, त्यानंतर स्पोर्ट्स, ॲज यू विश. तुम्हाला काय आवडेल ते तुम्ही इथे लिहा. चला. अ न्यू स्कूल इयर अँड अ ब्रँड न्यू स्टार्ट. अ इयर इन विच वी विल ऑल टेक पार्ट. मीन्स हिअर इन फर्स्ट 2 लाईन्स कवीनं इथं 2 ओळीमध्ये काय सांगितलेलं आहे. नवीन वर्षात ब्रँड स्टार्ट, नवीन वर्ष सुरू झालं आहे म्हणजे शैक्षणिक वर्ष नवीन सुरू झालं आहे. जो शैक्षणिक वर्ष जून महिन्यात सुरू होतो तो सुरू झालेला आहे. इन विच वी विल ऑल टेक पार्ट. ह्या नवीन वर्षाच्या शैक्षणिक नवीन वर्षाच्या मध्ये आम्ही सर्व भाग घेतो. म्हणजे कोण? विद्यार्थी हे भाग घेणार आहेत. सो बकल अप अँड ऑफ वी ऑल गो. आणि बकलअपचा अर्थ इथे दिलेला आहे की तुम्ही तयार व्हा, प्रारंभ करा, सुरू करा. बकलअपचा अर्थ होतो बकलअप टू गेट रेडी ऑर प्रिपेअर फॉर समथिंग इंटेन्स एक्झिस्टिंग. म्हणजे तुम्ही कुठल्याही वस्तूला प्रारंभ करण्यास सुरू झाला आहात. स्ट्रॉंग फिलिंग्स, तुम्ही शाळेबद्दल जे स्ट्रॉंग फिलिंग्स दाखवतात त्याबद्दल इथे बोललेलं आहे. सो बकल अप ऑफ वेल गो. देअर आर सो मेनी थिंग्स वी वॉन्ट टू नो. आता ते अशा नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला माहिती करून घ्यायच्या आहेत. वी नो नाव दॅट वी आर इन ग्रेड 6. तर आता आम्ही कुठे आहोत? ग्रेड 6 मध्ये आहोत. कुठे आहोत आपण? तर ग्रेड 6 म्हणजे 6वीला क्लास 6 स्टँडर्ड. 6 स्टँडर्डला तुम्ही आहात. न्यू थिंग्स विल बी ॲडेड टू द लर्निंग मिक्स. न्यू थिंग्स विल बी ॲडेड टू द लर्निंग मिक्स म्हणजे नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहे त्या वर्षी 6वीच्या वर्गामध्ये. आणि त्यातही 6वीचा हा नवीन पोर्शन सुरू झालेला आहे. डिफिकल्ट कॅल्क्युलेशन फ्रॉम्स ऑफ रायटिंग म्हणजे वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या गणिताच्या अभ्यास आपण करणार आहोत. फ्रॉम्स रायटिंग लिखाणापासून सुरुवात करून. ईच टर्म विल बी सो एक्साइटिंग म्हणजे नवीन सगळा जो हा प्रथम सत्र आहे तो एकदम उत्साही वर्तक राहणार आहे. आणि एक्साइटिंग म्हणजे रोमांचक राहणार आहे. आय थिंक दॅट इज अ क्लासरूम क्लेम म्हणजे कूळ. बघा, आय थिंक इथं अर्थ असं झालेला आहे दॅट ॲज अ क्लासरूम क्लेम म्हणजे तुम्ही हे सर्व 6वीच्या वर्गाचा कूळ आहे म्हणजे 6वीच्या वर्गाचा मित्रपरिवार जो आहे त्याबद्दल इथं सांगितलेलं आहे. आवर मोटो शुड बी येस वी कॅन म्हणजे तुमचं ध्येयवाक्य म्हणजे 6वीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गाचं ध्येय काय असणार आहे? हो, आम्ही करू शकतो किंवा करणार आहोत. सो लेट अस बिगेन विथ कमेंट्स गेट क्रॅकिंग. कमेंट्सचा अर्थ इथं दिलेला बघा आपल्याला. कमेंट्स म्हणजे अगर टू स्टार्ट बिगेन तो नवीन सुरुवात करणार आहोत. क्रॅकिंग म्हणजे आनंदाने. क्रॅकिंग म्हणजे एकदम आनंदित. त्याचा अर्थ रिमेंबर देअर शुड बी नो स्लॅकिंग. आता स्लॅकिंगचा अर्थ आहे स्लॅकिंगचा डिस्क्राईब ऑर रिड्यूस इन इंटेन्सिटी म्हणजे कुठल्याही उत्साहामध्ये कमी नाही आमच्या, असं त्याचा अर्थ आहे. आळशीपणा नको, आळशीपणा न करता इतक्या उत्साहात आम्ही शाळेला जाणार आहोत. आता इथं अर्थ त्याचा आपण हे दिलेला आहे अॅनॉमस म्हणजे कवीला कोणीही लेखक नाहीये. तर चला आपण प्रश्न उत्तराकडे येऊया. व्हॉट डज द पोएट डिस्क्राईब ॲट द स्टार्ट. तर सुरुवातीला ही कविता कशाबद्दल आहे मित्रांनो? व्हॉट इज द पोएम टेलिंग अबाउट द एंड ऑफ द स्कूल इयर और द हॉलिडेज ट्रिप
or a new school year, a sport day. कशाबद्दल सांगितलं जातं तर this poem is about the a new school year. Okay. Next, what does buckle up suggest in the poem? Buckle up म्हणजे काय करण्यात आलेलं? Buckle up, sit quietly, wear a uniform, get ready for journey. म्हटलं buckle up, तयार व्हा. कशासाठी? नवीन जर्नी सुरू झालेला आहे, विद्यार्थ्यांचं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे. मीन्स दॅट इज गेट रेडी फॉर द जर्नी. विच ग्रेड ऑफ द स्टुडंट्स इन, कुठल्या ग्रेडच्या कुठल्या विद्यार्थ्याचे आपण पाहिलं? 6th grade. A new things will be added to लर्निंग मिक्स. काय काय नवीन शिक्षक गोष्टी शिकणार आहात त्या? गेम ऑफ सॉंग्स. दे आर नॉट टेलिंग अबाउट द गेम्स अँड सॉंग, पेंटिंग और ड्रॉइंग. देर इज नॉट टेलिंग एनीथिंग इन दिस पोएम. टेलिंग अबाउट डिफिकल्ट कॅल्क्युलेशन्स अँड रायटिंग्स. तर डिफिकल्ट कॅल्क्युलेशन रायटिंग दे आर गोइंग टू टीच. दे आर गोइंग टू लर्न. हाऊ डज द पोएम फील अबाउट ई स्कूल टर्म? कसं वाटतं मुलांना? तर एक्झिस्टिंग म्हणजे त्यांना एकदम उत्साहापोटी ते शाळेला जायला तयार आहेत. व्हॉट इज द पोएम अबाउट? व्हॉट इज द पोएम? द पोएम इज अबाउट द पोएम इज अबाउट द पोएम न्यू इयर स्टार. द पोएम इज अबाउट न्यू year of school. How does the poet describe each term? How does the poet describe each term? तर कसं म्हणलेलं आहे? The poet describe each term will be so excited. सेकंडचं उत्तर. The poet describe each school term. You can write. I don't have the space here. मला इकडे जागा नाहीये, त्यामुळे मी काय करतो, इथं फक्त तिथलं उत्तर तुम्ही बघून लिहू शकता. टर्म कसे आहेत? तर 2 टर्म. The terms will be so existing. Terms will be existing. You can write term will be existing. How was your first day school? कसं होतं तुमच्या शाळेत? एक्सप्लेन टू. यू कॅन एक्सप्लेन युअर ओन. तुम्ही शाळेचा तुमचा अनुभव. यू एक्सप्लेन युअर ओन इन युअर ओन वर्ड्स. फाइंड द रायमिंग वर्ड. स्टार्ट. So let us see. Start. What is the rhyming word? Start. Part. We can write there. Part. It will come part. Go. Is there so? Go. This is a rhyming word. Start. Start. Part. Go. Go. No. No. Cracking. Cracking. Slacking. Writing. 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 Existing. Okay. Complete the following diagram करायचे तुम्हाला मित्रांनो. You have to complete this diagram. 2 new things learn in your 5th grade. काय काय शिकलं तुम्ही 5th grade मध्ये? तुम्ही इथे लिहू शकता. What you computer learn, computer knowledge, computer fraction in maths, writing, essay. Sir, how do you like this poem?
व्हिडिओ आवडला असेल तर माझा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा मला. थँक्यू.